28 जानेवारीला रात्री 6:30 वाजता बोथडी येथील सराफ व्यावसायिक आपले दुकान बंद करून सोने व चांदीचे दागिने आणि नगदी पैसे असलेले बॅग घेऊन घरी जात होता। यावेळी या व्यावसायिकाला बोथडी गावातील रेल्वे अंडरब्रिज येथे एका टोळीने या सराफ व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याजवळ असणारे सोने चांदीचे दागिने असा एकूण 7,58,655 रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता। या प्रकरणाचा व्यावसायिकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता। तर सदरील गुन्ह्यातील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर गोपनीय माहितगार नेमून माहिती मिळवली असता संशयित किशोर उर्फ बारक्या सोळंके यास आज सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातून या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली होती। तर त्याच्यासोबत सदरील गुन्ह्यात दुकानावरून वाद झाल्याने या वादातून चोरी झाली असल्याचे निष्पन्न झाले। तर पुढील तपास पोलीस करीत आहेत। 1/2024 मध्ये पोलीस स्टेशन किनवट हद्दीमधील बोदडी या गावामध्ये एक दत्ता शहाणे जे फिर्यादी आहेत हे आपलं दुकान बंद करून दुकानातील सोन्याचे दागिने सोन्या चांदीचे दागिने आणि 65,000 रुपये नगद असे घेऊन आपल्या घरी परत जात असताना त्या ठिकाणी त्यांचे डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्यांची बॅग हिसकावून त्यांचे एकूण 7,58,655 रुपये ची दागिने आणि पैसे असे चोरून नेले होते। सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन किनवट या ठिकाणी गुरण 20/24 कलम 392-34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर सदर गुन्हा हा बरेच मुद्देमाल गेल्यामुळं पोलीस स्टेशन किनवट यांच्याकडून पण प्रयत्न झाले। त्यानंतर LCBची टीम PSI बिचेवार आणि त्यांच्यासोबत आम्ही 4 कर्मचारी अशी टीम या गुन्ह्याच्या शोधकामी दिली होती। तर त्यांनी किनवट येथे म्हणजे 2-4 दिवस मुक्काम करून त्या ठिकाणी त्यांनी बरीच गोपनीय माहिती काढली। त्यावरून बारक्या याच्यामधला जो आरोपी आहे किशोर बारक्या तानाजी सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करून त्याचा शोध घेतला। तर तो काल किनवटला मिळून आला। त्यानंतर त्याच्यावर विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्याच्यासोबत संतोष मुंडे हा राहणारा गोकुंदा किनवटचाच आहे आणि बापूराव शहाणे हा जो फिर्यादीचा नातेवाईक आहे या सर्वांनी मिळून आणि यातला एक आरोपी जो तिसरा आहे दिलीप मेटकर हा फरार आहे। 3 आरोपी यामध्ये आपण अटक केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून आणि याच्यामध्ये एकूण 6,23,015 रुपये आपण यामध्ये जप्त केलेले आहे। यामध्ये नगदी 30,000 रुपये आणि इतर जे आहे सोन्या चांदीचे दागिने आपण जप्त केलेले आहेत। सर आरोपींवर आधीचे काय गुन्हे आहेत? ह्याच्यामधला जो किशोर आहे किशोर बारक्या सोळंके ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। हा मोस्टली म्हणजे रेल्वेच्या याच्यामध्ये तो मोबाईल चोरी वगैरे असे गुन्हे करतो आणि त्याच्या अगोदर पण एक 395 गुन्हा दाखल आहे। इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावर नाही गुन्हे नाही।